ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं आरक्षण जाहीर झालेलं असलं तरी त्याचबरोबर आता पंचायत समितीच्या सभापतीचं आरक्षण देखील जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे आता आता हे आरक्षण कशा पद्धतीने मिळणार याची माहिती आम्ही आपणास सादर करत आहोत. आपण ती शेवटपर्यंत ऐकून त्यामधून आपणाला काय कॉमेंट करता येतील ते कॉमेंट करा. या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. तर यामध्ये आपण प्रथमतः हे आरक्षण जे दिलं जातं ते कशा पद्धतीने आणि कुठं कुठं दिलं जातं त्याची एक माहिती घेऊ. आता पहिलं अनुसूचित जमाती. अनुसूचित जमातीमध्ये तर जे म्हणजे आदिवासी बहुल असे जे जिल्हे आहे तेथे अनुसूचित जाती असतात आणि अनुसूचित जमाती असतात. तर त्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी पालघर आणि नंदुरबार हे दोन्ही जे जिल्हे आहेत हे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून आदिवासी बहुल असे जिल्हे आहेत. त्यानंतर अकोला, वाशिम आणि अहिल्यानगर हे 3 येथेही अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी अध्यक्षपद राखीव झालं. आता पहिले जे आहेत नंदुरबार आणि पालघर येथे पुरुष आणि अकोला, वाशिम आणि अहिल्यानगर येथे आदिवासी महिला तर यांच्यासाठी आरक्षण निश्चित केले आहे. त्यानंतर नागरिकाचा मागास प्रवर्ग असतो त्यासाठी सोलापूर, हिंगोली, भंडारा यासाठी येथे पुरुषांचं आरक्षण म्हणजे राखीव आहे. आणि नांदेड, जालना, सातारा, धुळे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत नागरिकांचा मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव आहे. त्यानंतर ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्हा परिषदेचं आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण म्हणजे प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव आहे. आता हे बघा परत आणि म्हणजे सर्वसाधारण पुरुष तर त्यांच्यासाठी यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. ही आता एक आपली माहिती झाली. म्हणजे कशा पद्धतीने कोणाला कुठं कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणते अध्यक्ष असणार ही आता गटवारीनुसार, वर्गवारीनुसार आपणास ते माहीत झालेलं आहे. आता हे आरक्षण निव्वळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापुरतंच मर्यादित राहत नाही आहे. तर हे आरक्षण साधारण पंचायत समितीमध्ये आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे. आणि ते कशा पद्धतीचं आरक्षण आहे तर प्रत्येक जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती किती आहे त्याची एक माहिती आपण सांगतो. ठाण्यामध्ये 221 ग्रामपंचायती आहेत आणि पालघरमध्ये 59 इतक्या ग्रामपंचायती आहेत. रायगडमध्ये 810 इतक्या ग्रामपंचायती आहेत. रत्नागिरीमध्ये 847 इतक्या ग्रामपंचायती आहेत. सिंधुदुर्गमध्ये 432 इतक्या ग्रामपंचायती आहेत. नाशिकमध्ये 809 इतक्या ग्रामपंचायती आहेत. त्यानंतर एक आपलं धुळ्यामध्ये 389 इतक्या ग्रामपंचायती आहेत. नंदुरबारमध्ये 76 ग्रामपंचायती आहेत. जळगावमध्ये 1131 इतक्या ग्रामपंचायती आहेत. अहिल्यानगरमध्ये 1223 ग्रामपंचायती आहेत म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात. त्यानंतर पुण्यामध्ये 1272 इतक्या ग्रामपंचायती आहेत. साताऱ्यामध्ये 1500 ग्रामपंचायती आहेत. सांगलीमध्ये 696 ग्रामपंचायती आहेत. सोलापूरमध्ये 1025 ग्रामपंचायती आहेत. कोल्हापूरमध्ये 1026 इतक्या ग्रामपंचायती आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 870 ग्रामपंचायती आहेत. जालन्यामध्ये 778 ग्रामपंचायती आहेत. परभणीमध्ये 704 ग्रामपंचायती आहेत.
हिंगोलीमध्ये 563 ग्रामपंचायती आहेत, नांदेडमध्ये 1167 ग्रामपंचायती आहेत, बीडमध्ये 1034 ग्रामपंचायती आहेत आणि लातूरमध्ये 785 इतक्या ग्रामपंचायती आहेत. धाराशिवमध्ये 621 इतक्या ग्रामपंचायती आहे. अमरावतीमध्ये 725 इतक्या ग्रामपंचायती आहेत आणि अकोल्यामध्ये 531 इतक्या ग्रामपंचायती आहेत. वाशिममध्ये 490 ग्रामपंचायती आहेत. बुलढाण्यामध्ये 870 ग्रामपंचायती आहेत. यवतमाळमध्ये 1044 ग्रामपंचायती आहेत. नागपूरमध्ये 756 ग्रामपंचायती आहेत. वर्ध्यामध्ये 517 ग्रामपंचायती आहेत. चंद्रपूरमध्ये 742 ग्रामपंचायती आहेत आणि गडचिरोलीमध्ये फक्त 126 ग्रामपंचायती आहेत आणि भंडाऱ्यामध्ये 540 ग्रामपंचायती आहेत आणि गोंदियामध्ये 545 ग्रामपंचायती आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24,924 इतक्या ग्रामपंचायती आहेत. आता हे सरपंच पदाचं आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे ते कसं आहे बघा. तर 3262 ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यापैकी 1639 महिलांसाठी आहेत अनुसूचित जातीच्या. त्यानंतर 1866 पैकी पदं जे 943 महिलांकरता आहेत, एक बाकीचे पुरुषांकरता आहेत ते. त्यानंतर एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे, त्यामध्ये 6729 हे सर्व आरक्षण पैकी 3373 हे महिला करता आहेत आणि बाकीचे पुरुष आहेत. तसंच सर्वसाधारण 6541 महिलांकरता आहेत आणि 13,067 हे पुरुषांकरता पैकी आहेत त्याच्यामध्ये. तर एकूण जे आरक्षण आहे तर 24,924 पैकी पदं जे आहेत त्यापैकी 12,496 इतकी पदं महिलांसाठी राखीव आहेत. म्हणजे जवळजवळ 50% आरक्षण या महिलांना दिलेलं आहे. त्यानंतर पंचायत समित्या प्रत्येक जिल्ह्यात किती आहेत आणि त्यांना कशा पद्धतीचं आरक्षण दिलं जाईल ते ठोक प्रमाणामध्ये आपण सांगू. परंतु पहिल्यांदा पंचायत समित्या किती आहेत त्याची एक माहिती घ्या. ठाण्यामध्ये 4 पंचायत समित्या आहेत. पालघरमध्ये फक्त 2च पंचायत समित्या आहेत. रायगडमध्ये 15 पंचायत समित्या आहेत. रत्नागिरीमध्ये 9 पंचायत समित्या आहेत. सिंधुदुर्गमध्ये 8 पंचायत समित्या आहेत. नाशिकमध्ये 10 पंचायत समित्या आहेत. धुळ्यामध्ये 2 पंचायत समित्या आहेत. जळगावमध्ये 15 पंचायत समित्या आहेत. अहिल्यानगरमध्ये 13 पंचायत समित्या आहेत. पुण्यामध्ये 13 पंचायत समित्या आहेत. साताऱ्यामध्ये 11 पंचायत समित्या आहेत. त्यानंतर सांगलीमध्ये 10 पंचायत समित्या आहेत आणि सोलापूरमध्ये 11 पंचायत समित्या आहेत आणि कोल्हापूरमध्ये 12 पंचायत समित्या आहेत. त्यानंतर जालन्यामध्ये 8 पंचायत समित्या आहेत. परभणीमध्ये 9 पंचायत समित्या आहेत. हिंगोलीमध्ये 5 पंचायत समित्या आहेत. बीडमध्ये 11 पंचायत समित्या आहेत. नांदेडमध्ये 16 पंचायत समित्या आहेत. धाराशिवमध्ये 8 पंचायत समित्या आहेत. लातूरमध्ये 10 पंचायत समित्या आहेत. अमरावतीमध्ये 12 पंचायत समित्या आहेत. अकोल्यामध्ये 7 पंचायत समित्या आहेत. वाशिममध्ये 6 पंचायत समित्या आहेत. बुलढाण्यामध्ये 13 पंचायत समित्या आहेत. यवतमाळमध्ये 16 पंचायत समित्या आहेत. नागपूरमध्ये 13 पंचायत समित्या आहेत. भंडाऱ्यामध्ये 7 पंचायत समित्या आहेत. गोंदियामध्ये 8 पंचायत समित्या आहेत. चंद्रपूरमध्ये 15 पंचायत समित्या आहेत आणि वर्धामध्ये 8 पंचायत समित्या आहेत. तर यामध्ये जे संपूर्ण ज्या 321 पंचायत समित्यामध्ये आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पुरुषांना 20 पंचायत समितीमध्ये आणि महिलांना 23 पंचायत समितीमध्ये सभापती पदाचं आरक्षण आहे. तर सर्वसाधारण ज्या पंचायत समिती आहे संपूर्ण 321 पंचायत समिती आहे तर या पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण पुरुषासाठी 75 म्हणजे पंचायत समितीचं सभापतीपद अध्यक्षण आहे सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला त्यांना 81 इतकं आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर नागरिकाचा जो मागास वर्ग आहे, नागरिकांचा मागास प्रवर्ग, त्यामध्ये पुरुष 45 सभापती होतील आणि 46 पंचायत समित्यामध्ये महिला नागरिकाचा मागास प्रवर्गातील महिला 46 ठिकाणी सभापती होतील. त्यानंतर आपला एक अनुसूचित जमातीच्या
एकूण 12 पंचायत समित्याच्या सभापतीपदी पुरुष एक सभापती होतील आणि अनुसूचित जमातीच्या महिला 19 महिला या सभापती होतील, 19 महिला. आणि अनुसूचित जातीच्या ज्या आहेत तर त्यांचे पुरुष 20 ठिकाणी सभापती होतील आणि 23 ठिकाणी महिला या सभापती होतील, असं आरक्षण आहे. आता हे आरक्षण जरी असलं तर ते नेमके कोणत्या म्हणजे यामध्ये पाडणार त्याची एक आता लगेच निवडणुकीच्या अगोदरच त्याची आता लगेच एक चिठ्ठ्या टाकून एक हे करण्यात येणार आहे. चिठ्ठ्या टाकून ते निश्चिती त्याची करण्यात येणार आहे सर्वांसमक्ष आणि ते तुम्हाला लवकरच कळेल. कारण परिस्थिती अशी झाली की निवडणुका खूप जवळ आलेल्या आहेत आणि इतक्या जवळ निवडणुका असल्यामुळे इथे प्रत्येकजण आता निवडणुकीच्या तयारीला लागलेला असल्यामुळे इथे हा प्रकार होणार आहे. धन्यवाद. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तसंच एक कॉमेंट करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.